इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला हा एक क्वेश्चन येतो की कॅपॅसिटर चार्जिंग आणि डिस्चार्जिंग कशा प्रकारे होतं. त्यावेळी तुम्ही न घाबरता पहिल्यांदा तुम्ही डेफिनेशन सांगा, त्यानंतर प्रोसेस सांगा आणि त्यानंतर रिझल्ट सांगा. चार्जिंग, कॅपॅसिटर चार्जिंग कशा प्रकारे होतं. तर डीसी सप्लाय दिल्यानंतर कॅपॅसिटर सुरुवातीला शॉर्ट सर्किट सारखा काम करतो व तो हळूहळू चार्ज साठवायला चालू करतो व व्होल्टेज वाढत जातं आणि करंट कमी होत जातो व फुल चार्ज झाल्यानंतर करंट झिरो होऊन जातो. हे आपल्याला चार्जिंग स्टेजमध्ये पाहायला मिळतं. तसेच डिस्चार्जिंग स्टेजमध्ये काय होणार आहे तर सप्लाय बंद केल्यानंतर कॅपॅसिटर रेजिस्टर असेल किंवा एखादा एलईडी असेल याच्या माध्यमातून आपला चार्ज आहे ना तो रिलीज करायला सुरुवात करतो व व्होल्टेज जे त्याच्यामध्ये आपण स्टोअर केलेलं आहे ते हळूहळू काय होतं झिरो होऊन जातं. यालाच आपण कॅपॅसिटर डिस्चार्जिंग असंही म्हणू शकतो. आता कॅपॅसिटर म्हणजे सर्किटची काय आहे तर एक पॉवर बँकच आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास तेजा स्टुडिओला फॉलो करा.